अमरावतीकडून अकोल्याकडे येणाऱ्या तसेच बुलढाणा येथून नागपूरला जाणाऱ्या 2 महिंद्रा जीप समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात घडला। या अपघातात एक चालक ठार तर अन्य 2 गंभीर जखमी झाले आहेत। राष्ट्रीय महामार्गावरील माना फाट्यानजीक दिनांक 29 जुलै रोजी रात्री 10:30 वाजताच्या दरम्यान रात्री संततधार पाऊस सुरू असताना मार्गावर वाहनाची वर्दळ सुरू होती। या दरम्यान बुलढाण्यावरून मिरची भरून नागपूरला जातेवेळी गाडी क्रमांक MH30 BD 3209 चा चालक मोहम्मद शहजाद मोहम्मद नाशिर तसेच अमरावतीवरून कीटकनाशक औषधी भरून अकोल्याकडे जाणारी बोलेरो जीप क्रमांक MH30 BD 3068 चा चालक रवी एकनाथ मदनकार या दोन्ही मालवाहू गाड्याच्या चालकांनी आपले वाहन भरधाव वेगाने तसेच निष्काळजीपणाने चालविल्याने दोन्ही बोलेरो जीप समोरासमोर धडकल्याने जोरदार अपघात घडला। या अपघातात 2 चालकाला तसेच सोबत असलेल्या क्लीनरला डोके हातापायाला गंभीर दुखापत झाली। अपघात घडला त्यावेळी महामार्गावरील वाहतुकीस काही काळ खोळंबा निर्माण झाला होता। मात्र या घटनेची माहिती माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय खंडारे यांना समजताच त्यांनी सहकार्यासोबत घटनास्थळी धाव घेऊन जखमींना अपघातग्रस्त वाहनाच्या बाहेर काढून कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्याने तिन्ही जखमींना पोलीस वाहनाद्वारे मूर्तिजापूरच्या लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात तातडीने उपचार करण्यासाठी रवाना करण्यात आले। मात्र उपचारादरम्यान काटेपूर्णा येथील गाडी क्रमांक MH30 BD 3068 चा चालक याचा मृत्यू झाला आहे। माना बीटचे जमादार पंजाब इंगळे, शिपाई रामेश्वर कथलकर, सचिन दुबे यांच्या मदतीने महामार्गावरील खोळंबलेली वाहतूक सुरळीत करण्यात आली। या प्रकरणी माना पोलीस स्टेशनला दोन्ही चालकांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। पुढील तपास माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।